श्री स्वामी समर्थ. मी स्वाती सानप. आपल्याला आता घट बसवायचा आहे आणि ते घट मी आपल्या पारंपरिक पद्धतीने बसवणार आहे, ते तुम्ही बघू शकता. आपण घट बसवायला साहित्य जमा केलेलं आहे. हे बघा, ज्वारी, हरभरा, घेवडा, जवस, गहू, एक सुपारी आणि 1 रुपया. आणि हे आपण आपल्या शेतातून माती आणली. फुलं, तांब्यात त्याला हळदी कुंकाची बोटं लावायची. हे बघा, आपण आता त्या मातीमध्ये ही ज्वारी टाकून घ्यायची, गहू टाकायचे, हे जवस, हे हरभरा, मी घेवडा टाकलेला आहे. ह्या करडी पण टाकू शकता तुम्ही, पण आपल्याकडे करडी नव्हती त्याच्यामुळे तुम्ही कुठलंही 5 घेऊ शकता धान्य. आणि हे आता असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मी मिक्स केलेले. आता आपण हे मिक्स करून झालेले, तर ह्याच्या खाली आपण ह्याचे पानं आतरले आले आहेत भोपळ्याची, आणि त्याच्यावर आपण ते मिक्स केलेले धान्य आपण त्याच्यावर टाकलेलं आहे. हे बघा, आपला अशा प्रकारे घट तयार झालेला आहे. तर आपल्याला त्याच्यावर आता काय करायचं आहे, हे बघा, कलश मांडायचा आहे. त्या कलशमध्ये 1 रुपया, 1 सुपारी टाकायची आहे. त्यामध्ये नागिनीचे 5 पानं ठेवायचे. आणि हे बघा, अशी आपण तुळशीची माळ करायची, किंवा तुम्ही नागिनीच्या पानाची बी माळ करू शकतात. असे 5 पानं बांधायचे. मी आता तुळशीची माळ केलेली, तुम्ही नागिनीच्या पानाची पण करू शकतात. हे बघा, आता आपण पूजेला सुरुवात करू. फुलं ठेवून घ्यायची, आरती लावायची, ही आपली पूजा ना पारंपरिक पद्धतीने चालू आहे. ह्याच्यात असा नवीन बदल मी काही केलेला नाही. आमची आई किंवा सासूबाई ही अशीच पूजा करत असतात. त्यांनी मला शिकवली अशी करायला, आणि मी ही तीच परंपरा पुढे चालवते. त्याच्यामध्ये नवीन काही बदल नाही. हे बघा, माझी पूजा करून झालेली आहे. अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे. हे बघा, चला तर मग नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.